वर्षापासून इतका खराब झालाय आणि प्रशासनाचं लक्ष नाही. इथं धक्क्याचं काम चालू होतं, ते अर्धवट धक्का झालाय आणि जाणाऱ्या येणाऱ्याला इतका त्रास आहे. आता 2-3 दिवस झाले एक माणसाची गाडी या रस्त्यापासून खाली गेली. तसेच त्या दिवशी जनावरं जाता जाताही एक वासरू या खड्ड्यामध्ये खाली पडलं. ठेकेदाराचंही लक्ष नाही आणि प्रशासनाचंही लक्ष नाही. त्यांनी जर या रस्त्याचं कामकाज वेळेत चालू केलं नाही तर आम्ही सर्व पायगीरवाडी ग्रामस्थ या रस्त्यावरच ते आंदोलनाचा इशारा देतो आणि लवकरात लवकर त्यांनी हे काम मार्गी लावावं, अन्यथा आम्ही पूर्ण ग्रामस्थ उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. बोल रे दादा. रात्रीचा टाइम राहतो, आम्हाला रात्रीची चलन वळणासाठी शमशेपूरला जावं लागतं. रात्री इतरी लहानले पोरं गाडी गेले. इथं काल परवा दिवशी गाडीत एखादं ब्रेक लागलं नाही, खाली पडलं असतं, थोड्यावरून गेलं. इथं येतं एक धक्का उकारला नसता, रस्ता केलाच नसता तर आम्ही म्हणलो नसतो काही, पण या उकरून ठेवला. आमची इतकी हालत झाली. नाही तर मग हे जर काम नाही केलं तर मग आम्ही काहीतरी करावं लागेल. बस बंद हे बघा हे बंद रस्ता त्या एसटी बंद करायची म्हणते ते डेपोवाले, म्हणजे जात नाही ना एसटी, बसत नाही ती इकडून हे असल्यामुळे. त्या दिवशी एसटी थांबल्यामुळं आम्ही डायरेक्ट परत गावकरी येऊन तिथं ते खड्डे पिकावून पावडं घेऊन आम्ही खड्डे भरले 2 तास. तेव्हा ती एसटी पुढे आली. किन्नर ड्रायव्हर तिथून मागं गाडी फिरत होते. पण लहान 50-100 पोरं दोन्ही वस्तींचं आमच्या ते शमशेपूरला शाळेला जाती नाही. पाण्या पावसाची कसे जाणार. आता उन्हाळ्याची इथं वाघाचं इतकं भ्याव, पाय पोरं जाती नाही शाळेमध्ये. खाली पाय झालं तर वाघाचं भ्याव जास्त आहे. त्याच्यामुळं एसटी बंद झाली तर पोरांच्या शाळेचं नुकसान होईल. तेव्हा सरकारला काय दखल घ्यायची ती घ्यावा, नाहीतर आमच्याकडे लक्ष टाकावा, एवढी आमची विनंती. रस्ता लवकरात चालू करावा. आम्हाला जाण्या येण्याची सोय नाही. शाळेसाठी मुलांना गाड्या नेता येते नाही. बस सेवा बंद जर झाली तर पोरांचं नुकसान किती होईल. डेपोवाला म्हणते आम्ही येणार नाही, रस्ता चांगला नाही, रस्ता चालू करा. प्रशासनाला एकच विनंती आहे पायगीरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, यांनी जर या रस्त्याचं काम चालूच जर नसतं केलं तर आम्ही काही बोलत नसतो. पण त्यांनी शमशेपूर पासून शाळेपासून निम्या रस्त्यापर्यंत खडीचे ढीग आणून टाकले. दड रस्त्याने गाडी नेता येत नाही आणि दड रस्त्यामध्ये खड्डे किती पडले, खड्डा ओकावा की दगड ओकावा हेच कळत नाही. आणि एकदा ते खडी उचलून घेऊन जा, नाही तर पसरून रस्त्याचं काम क्लिअर करा. आणि शाळेच्या पाठीमागे आणि इथे हा जेवढा तर काम ठेवल्या खाली त्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये 2 गाड्या गेल्या आतापर्यंत आणि 1-2 जनावरांचे वासरं पण खाली गेलेली. त्या सुद्धा त्यांनी काहीतरी नियोजन करायला पाहिजे, नाही तर मग सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालेलं आमचं. नाही तर उपोषणाला बसणार आहे. मार्च एंड पासून तर गाडीच नेणं शक्य होणार नाही या रस्त्याने. जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना आपण बोललो होतो, पण ते म्हणते आमचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे आहे ते आम्हाला काय पैसेच भेटत नाही म्हणा, आम्हाला बिलच पडत नाही. बिल पडत नाही तर कामच करायचे नाही मला म्हणायचं. जे अर्धवट कामं ठेवले, एखादी गाडी गेली किंवा गाडी जाऊ शकते. या वर्षी तर तिथे पूर्ण खड्डे पडले होते. ते कॉन्ट्रॅक्टरला बोललो तेव्हा आपण त्यांनी भरले, नंतर बबनरावनी भरले, नंतर पोरांनी दगड टाकून नाही भरले, तरी गाड्या उतरायला अवघड होत आहे. पावसाळ्यात तर गाडी जाणंच शक्य नाही. त्याचा अर्थ जर नाही झाला या महिन्यामध्ये तर आपण डायरेक्ट उपोषण करू आणि उपोषणालाच बसू. खड्डे या ठिकाणी पडले आहे. सगळा पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. तो त्यांचं कोणाचं प्रकारचं लक्ष नाहीये. अख्खा रस्ता ती कठाड उकरून ठेवली. इतका अरुंद रस्ता झाला. इथं डबल गाडी पास होत नाही. समजा एक सिंगल गाडी जायला सुद्धा रस्ता राहिला नाही. पूर्ण डांबरीची साईड तुटली. पावसाळ्यामध्ये तर इतकी हालत होती, पावसाळ्यामध्ये चालण्याचं सुद्धा मुश्किल झालं होतं. गाडी सुद्धा नेता येत नव्हती. थोडं खाली गेलं तर त्यांनी एकदम अर्धवट काम करून जागेचा रस्त्याचं पूर्ण नुकसान करून ठेवलंय. चांगला रस्ता त्यांनी या ठेकेदारांनी यांच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाने पूर्ण रस्ता उतरून टाकला आणि जाण्या येण्याचं दळणवळण जसं आणच बंद करून टाकले. आणि सगळे अर्धवट काम. आणि आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहारही केला, ग्रामपंचायतच्या मार्फत पत्रव्यवहारही केला. ते म्हणते आमदाराला पण त्याचं विनंती केली, पण
सतत कारण फक्त का आमचं बिल भेटले नाही, आम्ही काय करू, आम्ही आत्महत्या करू, तुमच्या रस्त्या पाहिजे. मग तुम्हाला जर घ्यायचेच नव्हते, तुम्हाला जर हे काम करायचेच नव्हते, तुम्ही उकरायचे नव्हते ना, तुम्ही काम जर तुम्हाला आपण जर पाहिलं हा समशेरपूर शेरंकेल रस्ता आहे. या रस्त्यावरती जर पाहिलं इथं धक्क्याचं काम चालू आहे. हा जर रस्ता पाहिला तर पूर्ण जर मोठी बस आली, गाडी आली तर बसत नाही. इथं खाली जर पाहिलं इथं पूर्ण म्हणजे गाड्या, एक दोन गाड्या खाली पण गेलेल्या. पावसाळ्यामध्ये तर अशी परिस्थिती भयानक या ठिकाणी. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर पूर्ण म्हणजे उकरून गाळाने हे झालेलं आहे सगळा रस्ता. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर इथं अनेक जण पावसाळ्यामध्ये पडले. मोठ्या गाड्यांचं वाहतुकीची एवढी मोठी समस्या आहे की मोठी वाहनं या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी झाली. म्हणजे फक्त हातभर रस्ता राहिलेला आहे. गाडी किमान डबल गाडी यायचा तर प्रश्न नाहीच आहे या ठिकाणी. म्हणजे ग्रामस्थ आहे अक्षरशः या ठिकाणी इथं ही परिस्थिती आहे. पूर्ण रस्त्याची अशी चाळण झालेली आहे की या ठिकाणी गाडी मोटरसायकल सुद्धा चालवता येत नाही. एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांना वारंवार जवळजवळ म्हणजे 2022 मध्ये या ठिकाणी आपण प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमात त्यांना सांगितलं होतं. शेळके जे आहेत आता जे PWDचे अधिकारी त्यांना त्यावेळी सांगितलं, त्यांनी सांगितलं मे 2022 ला रस्ता पूर्ण होईल. आज 2023 गेलं, 2024 गेलं, 2025 गेलं, आता 2026, 4 वर्ष झाली अजूनही तो रस्ता तसाच आहे. जर आता 8 दिवसामध्ये यांनी कारवाई केली नाही तर सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागानं याच्यावरती दखल घ्यावी आणि तात्काळ हे जे रस्त्याचं काम आहे ते सुरू करावं. कॉन्ट्रॅक्टरची कारणं पुढे करून तुम्ही हे काम थांबवू नका. जे सर्वसामान्यांचे हाल जे होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आणि 8 दिवसात जर तुमचं काम या ठिकाणी सुरू झालं नाही तर रस्त्यावर टाकलेली खडी ही सुद्धा उचलून या, काही काम करू नका, असा ग्रामस्थांच्या ठिकाणी इशारा आहे. त्यामुळे 8 दिवसात या ठिकाणी काम सुरू झालं पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या निमित्ताने विनंती पुन्हा एकदा की आपण 8 दिवसात या रस्त्याचं काम सुरू करावं, अन्यथा ग्रामस्थ त्यांच्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी टाळे ठोकतील आणि आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा या ठिकाणी ग्रामस्थ देत आहेत. पाहिजे थोडा 6 फूट रस्ता आहे फक्त पाहिजे. 7 फूट रस्ता